छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय सांगणार आपण आज मनसेतून अर्ज दाखल करताय? माझी किंमत राज साहेबांना कळाली. मी काय काम करते जुन्नर तालुक्यासाठी हे राज साहेबांना कळालं, पण इकडच्या स्थानिक नेत्यांना नाही कळालं. राज साहेबांनी मला जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करेन आणि योग्य न्याय ह्या जुन्नरच्या स्थानिक लोकांना योग्य न्याय देईन याची मी तुम्हाला ग्वाही देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय नवनिर्माण सेनेचा विजय असो. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. मराठी सुटीचा विजय असो. मराठी माणसाचा विजय असो. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय सांगाल आपण जुन्नर तालुक्यातून 4 जिल्हा परिषद महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतःच्या चिन्हावर लढत आहे आणि आपण चांगल्यापैकी झुंज ही जुन्नर तालुक्यात देणार आहे. जे आजपर्यंत संपलेला पक्ष म्हणत होते त्यातलेच लोक आता दुसऱ्या पक्षात जाऊन आता स्वतःची उमेदवारी मागत आहे. पण आपल्याकडं रस्त्यावर असलेला हा आपला पक्ष चांगल्या चांगल्या लोकांना तयार करून आणि सर्वसामान्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संध्याताई असेल किंवा इतर उमेदवार असतील हे आज आणि काही उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून फॉर्म भरते. आपण पिंपळवंडी, आळेगट, नारायणगाव, वारुळवाडी गट आणि सावरगाव, कुसूरगट आणि ओतूर नाव सांगा उमेदवाराची. चला गटाप्रमाणे. ओतूर गटातून प्रांजलताई भाटे, पिंपळवंडी गटातून जिल्हा परिषदला ज्ञानेश्वर फुलसुंदर, नारायणगाव गटातून सोनालीताई मकरंद पाटे आणि सावरगाव कुसूर गटातून आपल्या शिवकन्या संध्याताई भगत ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन चिन्हावर लढत आहे. आणि काही पंचायत समितीचे उमेदवार आपल्या संपर्कात आहे. आपण त्यांना जाहीर पाठिंबा देऊन अपक्ष उमेदवारांना संधी देणार आहे. लवकरच आमचा स्थानिक विचार कोणी केला नाही. आमचा स्थानिक विचार आणि जीव तोडून आम्ही काम केलं. आमचा विचार फक्त राज साहेबांनी केला आणि ही संध्या भगत तुम्हाला सांगते राज साहेबांसाठी मी जीव ओतून काम करणार. आणि जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही जो संपलेला पक्ष म्हणताय ना तो संपलेला पक्ष पुन्हा ताकदीने उभा करणार मी. कोणी तुमचा विचार केला नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पत्रकार बंधूंनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या शिवसेनेमध्ये मला घेतलं होतं. मला आमिषा दिली होती की तुम्ही जिल्ह्यात काम करा, तुम्ही तालुक्यात काम करा, आम्ही तुम्हाला संधी देऊ. या संध्या भगतने तालुक्यात काम केलं, सुखादुःखात लोकांच्या गेली. अरे तुम्ही 4 महिने मागून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज देता, जीव तोडून काम केलेलं ह्या बहिणीला तुम्ही विचारलं नाही कसल्या तुमच्या माता भगिनी आहेत. आज माता भगिनी काय काम करतील ना ते मी दाखवून देते. काय होईल लढत? आम्ही काय मी माझा जीव तोडून लढणार आणि जनतेला सर्व दिसतंय. जनता वेडी नाही. हे तुमचं जे पक्षाचं चाललंय ना याचं त्याचं हे जे घाणेरडं राजकारण तुम्ही शिजवलं जुन्नर तालुक्याला लाचन लागण्यासारखं हे घाणेरडं राजकारण बंद करा. तुमच्या सोयीनुसार तुम्ही राजकारण करताय, असं करू नका. यांची आपल्याकडे या शिवाजी महाराजांची तुम्ही थोडीशी लाज बाळगा रे. आपण कुठे राहतो? शिव जन्मभूमीकडे राहतो. इज्जत काढली तुम्ही, इज्जत काढली तालुक्याची. आता 2 राष्ट्रवादी एकमेकाच्या विरुद्ध लढायचे एकत्र आलेत, मशाल पण आली. त्यांचं मी काहीच बोलू शकत नाही. ते एका गोधडीत झोपतील रात्रीचे, कळलं का? त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मला राजसाहेबांनी संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करणार आणि इथे पुन्हा एकदा आपल्या नवनिर्माण सेनेला, मनसेला मी खूप ताकद देणार. जर पाहिलं तर आता मोठी रॅली आहे शिवसेनेची, त्या तुलनेत तुमची ताकद. साहेब, आम्ही विकत आणलेली माणसं नाही. ही माणसं विकत आणलेली नाहीत. ही माणसं त्यांच्या मनाने प्रेमापोटी आले. राजसाहेबांच्या प्रेमापोटी आले, संध्या भगतच्या प्रेमापोटी आले, मनसेच्या प्रेमापोटी आले. इथे एकालाही आम्ही विकत नाही आणलेलं आहे आणि एकालाही वडापाव नाही चाललेला आणि नाश्ता पण नाही दिलेला आहे. साहेब, हे त्यांच्या मनाने आलेले लोक आहेत. भले आम्ही मूठभर असू पण ही मूठ आहे ना अशी जेव्हा झाकू ना तेव्हा त्याचा काय आवाज होईल ते तुम्ही समजू शकता. तुम्ही ज्या पक्षात तुम्ही ज्या आरोप केला डावलल्याचा, मागून आलेला तिकीट दिलं, त्यांना काय सांगाल? आम्ही आता काही बोलणार नाही. तुम्हाला आता येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये सगळं दिसेल काय होतंय ते. आता तुम्ही फक्त शिवसेनेवर टीका करताय, राष्ट्रवादी मला काय कोणाचं मी तुम्हाला सांगू का, कोणतेही पक्ष मी बोलण्याच्या पात्रतेचेच नाही. मी बोलणे त्यांच्यावरती त्यांची पात्रता नाही साहेब.
कळलं का? ते त्यांच्या पद्धतीने बेडूकुड्या मारतायत, ते बेडूकुड्या. आज इथे नाही तर उद्या तिथे, उद्या तिथे नाही तर निष्ठा हा प्रकारच नाही कुठे निष्ठा. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही. धन्यवाद.